बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो मोबाईल आहे हा आपल्या डेली लाईफचा घटक झालेला आहे, बरोबर. अन्न, वस्त्र, निवारा, याच्यानंतर आपण याचा नंबर घेतो मोबाईलचा. मोबाईल ही गरज झालेली, पण तुम्हाला माहीत असेल की मोबाईलचा आपल्यावरती खूप दुष्परिणाम होतो, इफेक्ट होतो, आणि आपण तो डोळ्यांवरती म्हणजे आईजवरती आणि आपल्या ब्रेनवरती आपण बघितलेला आहे. आज आपण असं एक एक्सपेरिमेंट करणार आहे की त्या एक्सपेरिमेंटद्वारे आपण समजून घेऊ की आपला जो हा मोबाईल आहे तो आपल्या स्ट्रेंथवर सुद्धा इफेक्ट करतो, आणि हे तुम्हाला मी प्रॅक्टिकली दाखवणार. आपली जी स्ट्रेंथ आहे, ताकद जी असते, ती सुद्धा हा मोबाईल फोन काय करतो, ॲब्झॉर्ब करून घेतो, म्हणजे घेऊन टाकतो, आणि ती स्ट्रेंथ आपली कमी करतो. तर आपल्याला त्याचं एक्सपेरिमेंट बघायचं आहे, तर आपण ते एक्सपेरिमेंट बघूया. समजलं की हा मोबाईल फोन बघा. आता हा माझा विद्यार्थी अमित, बरोबर. आता मी अमितला सांगेल हात स्ट्रेच करायचा आहे, बरोबर की नाही, आणि ह्या हातावरती मी प्रेस करणार आहे. आता त्याच्या खिशामध्ये मोबाईल नाही आहे, आणि विदाउट मोबाईल आणि विथ मोबाईल प्रेस करणार आहे हाताला. आणि बघून घ्या याच्यावरती काय मोबाईल टाकल्या खिशामध्ये टाकल्यानंतर त्याच्या स्ट्रेंथवरती काय फरक होतो. आता मोबाईल त्याच्या खिशामध्ये नाही आहे, तर आता आपण काय करणार आहोत की आता मी याला प्रेस करेल आणि हा त्याची पूर्ण ताकद लावेल, त्यामध्ये मोबाईल नाही आहे. आता बघा 1 2 3 आणि स्टार्ट. आपण प्रेस करतोय. आता मला वेळ लागला की नाही. ओके, आता बघा, आता हा मोबाईल फोन आहे, बरोबर. आता मी विदाउट मोबाईल फोन केलं. आता मी काय करणार, माझ्या खिशामध्ये मोबाईल टाकणार आणि मोबाईलद्वारे परत हाच एक्सपेरिमेंट परत करून दाखवणार. आता इफेक्ट होतो की नाही होत ते आता बघूया. पहिल्यांदा बघितलं किती सेकंद लागले मला खाली द्यायसाठी, आणि आता किती लागतील ते बघूया. आता हा मोबाईल फोन आहे, आता हा मोबाईल फोन जाईल याच्या पॉकेटमध्ये, टाक पॉकेटमध्ये. ओके, आता हा मोबाईल फोन त्याच्या पॉकेटमध्ये टाकलेला आहे. आता आपण थोडासा वेळ करू, याला रिलॅक्स होतो, ठीक आहे. आणि आता हा एक्सपेरिमेंट आता परत करूया. आता आपल्याला मोबाईलचा इफेक्ट त्याच्यावरती होतोय की नाही होते ते आपण बघूयात. आता मी लक्ष द्या, आता परत हा स्ट्रेच करेल. आता त्याच्या खिशामध्ये मोबाईल आहे, बरं की नाही. आता मी स्टार्ट करणार आहे. आर यू रेडी? ओके, 1 2 3 आणि स्टार्ट. बघा, ज्यावेळेस मोबाईल खिशामध्ये होता त्यावेळेस काहीच वेळ लागला नाही मला, मी डायरेक्ट प्रेस केलं. आणि ज्यावेळेस मोबाईल त्याच्याकडे नव्हता त्यावेळेस बघा मला काहीतरी सेकंद लागून गेले, बरोबर की नाही. म्हणजे मोबाईल आपल्या स्ट्रेंथवर किती अफेक्ट करतो हे तुम्ही लक्षात घेतलंय का. म्हणजे खिशात मोबाईल असताना जर आपण एक्सरसाइज करत असतो ते चुकीचं असतं. म्हणजे जर तुम्हाला एक्सरसाइज करायची असेल तर मोबाईल खिशात ठेवू नका, कारण ती मोबाईल फोन तुमची स्ट्रेंथ कमी करतोय. अजून पण आपण अजून एका स्टुडंटला बोलू, हाच एक्सपेरिमेंट परत करूयात. आता बघूयात. आता सार्थक आलेला, आता सार्थक करून करून बघूया. पहिला विथ मोबाईल, विदाउट मोबाईल, आणि सेकंड विथ मोबाईल. आता इफेक्ट होतोय का बघूया. आता सार्थक फर्स्ट पोझिशन. आता त्याच्या याच्यामध्ये मोबाईल नाहीये. आता मी परत करेल 1 2 3 आणि स्टार्ट. मला प्रेस करायला वेळ लागला, ताकद लागते, दिसते मला, स्ट्रेंथ दिसते. ज्यावेळेस मोबाईल फोन जातो, आता बघा विथ मोबाईल आहे, आता त्याच्यासोबत मोबाईल टाकणार, तर खिशामध्ये टाक मोबाईल. आता बघा स्ट्रेंथ कमी होते, 1 2 3 आणि स्टार्ट. काहीच वेळ लागत नाही. बघा किती स्ट्रेंथ कमी करतो मोबाईल फोन, बघितलं तुम्ही. म्हणजे मोबाईल फोन ब्रेनवरती, आपल्या आईजवरती आणि आपल्या स्ट्रेंथवरती सुद्धा इफेक्ट करतो. म्हणजे तो किती डेंजरस आहे हे पण लक्षात ठेवा. म्हणून रात्री झोपताना आपल्यापासून मोबाईल कमीत कमी 50 मीटर किंवा 60 मीटरच्या अंतरावर ठेवून द्यायचा. तो आपल्या जवळ ठेवायचा नाही, कारण तो आपल्या बॉडीवर अफेक्ट करतोय, तो आपल्या स्ट्रेंथवरती अफेक्ट करतोय, आपल्या डोळ्यांवरती पण तो अफेक्ट करतोय. त्यामुळे नीट लक्षात घ्या, डोळे तर खराब होतातच आहे, ब्रेन लेवलवरती परिणाम होतोय, पण आपली स्ट्रेंथ सुद्धा काय करतोय, कमी करतोय. मग मोबाईलचा वापर करताना लक्षात आलं कसं करायचा, लक्षात आलं कशा बॉडीवर आपला परिणाम करतो, समजलं.